नमस्कार. सर्वात मोठी बातमी. चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. एकनाथ शिंदेंवरील पुस्तकाचा कार्यक्रम आणि शिवसेना उभाठ्याचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा या दोन्हीमध्ये मुख्यमंत्रीपदाची चर्चा सर्वाधिक झाली. विधानसभा निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवर आलेली असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्रीपद कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे दिसते. तसे संकेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात घडत असलेल्या घटनांवरून मिळू लागले आहेत. राजकीय डाव टाकण्यात शिंदे आघाडीवर असल्याने देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार अस्वस्थ दिसत आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अजित पवार आणि मुत्सद्दी देवेंद्र फडणवीसांना मागे टाकून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमातून शिंदेंनी त्यांचे स्पर्धक असलेल्या अनेकांचे कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात झालेल्या भाषणांमधून अजित पवारांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. शिंदे आणि फडणवीस यांना सिनियर असूनही मी मागे पडलो. ते दोघे माझ्यानंतर राजकारणात आले आणि मुख्यमंत्रीही झाले, अशा शब्दांत अजित पवारांनी खदखद व्यक्त केली. भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळणार याची कल्पना असती तर संपूर्ण पक्ष भाजपसोबत आणला असता, असे म्हणत अजित पवारांनी त्यांची महत्वाकांक्षा आणि मनात असलेली खदखद बोलून दाखवली. शिंदे यांच्यासोबत असलेले अनेक आमदार आणि मंत्री हे मूळचे आपले सहकारी असल्याचे त्यांनी सांगितले. अस्थिर वातावरणात शिंदेंपेक्षा आपल्या अनुभवांचा आणि क्षमतांचा भाजपला अधिक उपयोग होऊ शकतो ही गोष्ट ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिकांनी भाजपच्या अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीला जबाब